तर मनसे नेत्यांची त्यानंतर शिवतीर्थवरती एक बैठक झाली। ही बैठक आता संपली आणि यामध्ये 9 एप्रिलला दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे। त्या मेळाव्याच्या तयारीच्या दृष्टीने बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। राज ठाकरे यांनी मेळाव्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या। दरम्यान महायुतीमधील मनसे प्रवेशासंदर्भातील घडामोडींवरती मनसे नेत्यांनी मात्र चुप्पी पाळली होती। तिन्ही नेते भेटले, हा राजकीय सुसंस्कृतपणा आहे। आम्ही भेटल्यावर त्यांच्या पोटात विरोधकांच्या दुखण्याचे कारण काय? तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा केली तर उभाटा सेनेची बोलती बंद होण्याचे कारण काय? आणि त्यामुळे हे चिंतन आहे, या मंथन आणि चिंतनामधून अमृतच बाहेर निघेल जे महाराष्ट्र हिताचं असेल। तर महायुतीमध्ये मनसे सामील होते का या संदर्भात आता संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे आणि याचा निर्णय काही दिवसातच आपल्या समोर येईल। आणि आता आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवरती सुद्धा सडकून टीका केली। उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे परिवारासोबतच सर्व सदस्य त्यांना सोडून गेले असल्याची खोचक टीका शेलार यांनी केली। यावेळी बोलताना त्यांनी राऊतांवर सुद्धा सडकून टीका केली। चुलत भाऊ तुम्हाला सोडून गेलात कारण तुम्ही त्यावेळेला जी छळवणूक केली त्याबद्दल त्यांचे चुलत भाऊ बोलले। यात ईडी सीबीआय कुठलेच नव्हतं। त्यामुळे तुम्हाला सोडणारी लोक ही तुमच्या अहंकारामुळे, उद्धवजी तुमच्या छळवणुकीमुळे आणि तुमच्या परपक्षाशी असलेल्या प्रेमामुळे आणि आता तर केवळ पुत्र प्रेमामुळे तुम्हाला सोडून जात आहे।